यस रेडी. अरे वा, छोले पुरी. मस्त वाटत रे. हो. बरोबर. अरे वा 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 वा. विजया छोले जे काही करते ना जगास. मला भरव ना. नाही हो. खरंच रे, सॉलिड झालेत. मग शिका ना, जरा शिका. हो का? हो. काय तुमच्या थोरल्या जाऊबाई एवढा टेस्टी छोले करतात आणि तुम्ही छोले पाडतात आणि त्याच्याबरोबर तुम्हीही पडता. हळू 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 जरा. मग काय, गप्प बस ना, हसू नको मला. तुझ्यामुळे होतंय. मला भरव बघू पटपट. पटपट खाऊया, संपूया आणि विजय त्यांना जाऊन सांगूया की मस्त झालेत म्हणून. ओके. आदित्य, थँक्यू. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय बरं आहे का हात? हो बरं आहे, बरं आहे. हो का? नाही, जरा धक्का लागला तर आऊ चाललंय. आदित्य, आपण ना अमित असं नको होतं करायला. बघितलंस ना कशी बघत होती ती माझ्याकडे. असं तरीच वाटतंय मला. काय काय झालं? काय काही नाही रे, हल्ली साक्षी डबा खात नाही, तसाच परत आणते. तिला ते चकल्या फरसाण असं काहीतरी हवं असतं चटकमटक सारखं डब्यात. नाही नाही नाही. मी बोललो, विजया पण बोलली तिच्याशी, समजवलं तिला, पण नाही. 2 दिवस खाते डबा, पुन्हा तेच. मग हिला सांगितलं, म्हटलं आता मागितल्याशिवाय डबा देऊच नकोस तिला. अरे पण तिने आज मागितला होता ना आम्ही, आणि छोले आवडतात तिला. विजया ती घरी आल्यावर जेवणार आहे ना, छोले खाणार आहे ना. या डबा प्रकरणावरती काहीतरी उपाय हवा आपल्याला. अन्न वाया जाऊन असं वाटतं ना तुला, मग मनावर थोडासा दगड ठेवायला हवा, कळलं का? त्याला विचार. काय रे आदित्य? हो. अरे बापरे, नानांनी अशी अद्दल घडवली ना मला जन्माची. काय? काही नाही ग, याचे ना जाम नखरे असायचे. ही भाजी नको, ती भाजी नको. एकदा जेवायला बसला आणि म्हणाला भाजी बघून की शी, ही भाजी. मग काय, नानांनी ताटावर उठवलं. माई रडायला लागली, हा रडत होता, धुमाकूळ नुसता. पण नाना अजिबात बदले नाहीत. हा पण पठ्ठा शहाणा. 2 दिवस जेवला नाही. मग काय, तिसऱ्या दिवशी आला, उपाशी पोटी, पानामध्ये नावडती भाजी होती, ती सुद्धा आवडीने खाल्ली. अरे पण अमित. विजया, आपण लाड करतो ना साक्षी पल्लवचे. तू करतेस ना त्यांच्या आवडीचे पदार्थ? का बेचव खायला घालतेस त्यांना? नाही ना. जरा चिमटा बसू दे पोटाला, शहाणी होईल ती. आता ती घरी येऊन जेवेपर्यंत मला काही सुचणारच नाही. विजया, आता तुला शिक्षा करेन मी. चल, विसरते सगळं आणि रुटीन चालू कर. मला सांग, तिच्या चांगल्यासाठी करतो ना आपण हे सगळं?